ती समोरच्याने धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावू दे. त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही. तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यांनीच केलाय हे समर्थन करते त्यांचं. यांनी जर त्यांचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानलं असतं. तुम्ही खून करणाऱ्याचं समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास असूच शकत नाही. इथं आमचं सोन्यासारखं लेकरू गेलंय. आज छोटे छोटे संतोष भाईचे लेकर उघड्यावरती पडेल नाही दिसत बाप त्यांना. तुम्हाला बोलायला काय होतंय भाषण करायला? तुम्हाला मीडियात बोलायला काय होत आहे? आरोपीची आठवण येते. या लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत. तुला जरा लेकर आहेत ना, तू आहे घरात. तुला जर 2 दिवस ती पोरगण पोरगी दिसली नाही तर तुला झोप येत नसल. आमच्या संतोष भाईचे लेकर कसे झोपत असतील? या असल्या नीच अवलादीला घरात शिकावाच लागणार आहे. आणि मी तर काय माग हटत नाही गाड्या. कुणाला काय म्हणायचं ते म्हणा. ह्या रोखोक भूमिकेशिवाय संतोष भाईला न्याय मिळू शकत नाही. पडद्याच्या आडून गोळ्या हाणून समाजाला न्याय मिळणार नाही. इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवर अन्याय झाला, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं. राजकारणात जरी माणूस असला तरीही मराठ्यांनी त्याच्यावर जातीवाचक अन्याय झाल्यावर त्याला साथ द्यायची म्हणजे द्यायची. की आज बरोबर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, जे की 8 डिसेंबर या दिवशी त्यांची निर्गुण हत्या झाली होती. परंतु आज या घटनेला 1 वर्ष झालं आणि या 1 वर्षामध्ये तुम्ही काय काय घडलं हे देखील बघितलं असेल. याच्या मागे कोण होतं आणि या केसमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व होतं हे देखील तुम्ही बघितलं असेल. याच्या मागे एक आरोपी अजून देखील फरार आहेत आणि जे आरोपी आहेत त्यांना देखील अजून फासावरती लटकवलेले नाही. तर महाराष्ट्रावर एकच मागणी होती की वाल्मिक कराडला फाशी द्या, वाल्मिक कराडला फाशी द्या. परंतु वाल्मिक कराडला अद्याप अजून देखील फाशी झालेली नाही आणि इतर आरोपींना देखील अजून काही फाशी झालेली नाही. म्हणून ही हळहळ व्यक्त करत आज एक तब्बल वर्ष पूर्ण झालं आहे. याच्यामध्ये आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित आणि इतर मान्यवर तसेच सुप्रिया सुळे असतील, महाराष्ट्रामधील सर्व नेते या प्रकरणाला मात्र लक्ष ठेवून होते. सरकार देखील या प्रश्नावरती लक्ष ठेवून होतं. परंतु आज तब्बल 1 वर्ष झालं आणि पुन्हा तेच सर्व राजकीय मंडळी सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी गेले असता आज त्यांना भेट दिली आणि आज त्यांचा स्मृती देऊन हा म्हणजे पहिलं वर्ष म्हणून तिथे हे आज कार्यक्रम आयोजित केला होता. तर त्यांच्या परिवारावरती जो वर्षभर चालून आलेला हा दुःखाचा डोंगर अद्याप तसाच आहे. त्यांच्या घरामध्ये अजून देखील कुठला सणही झाला नाही असं त्यांच्या मुलींनी आणि त्यांच्या पत्नीने देखील सांगितलं होतं. तर एवढंच नाही तर आज पुन्हा जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यावरती चांगलाच आरोप देखील केलेला होता. एवढंच नाही तर सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केले होते. या हत्येला 1 वर्ष झाली, अजून देखील काही आरोप फरार आहे. तर हा एक राजकीय स्टंट होता. परंतु या घटनेमागे 1 वर्ष झालं आणि या वर्ष झाल्यानंतर या 1 वर्षामध्ये काय काय घडलं तुम्ही देखील बघितलं असेल. तर धनंजय मुंडे यांनी एक वादग्रस्त काही 4-5 दिवसापूर्वी केलं की धनंजय मुंडे असं म्हणाले की वाल्मिक कराड हा आपल्यात नाही, जे काय घटना झाली ते न्यायदेवता पाहून घेईल. म्हणजे धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण येत होती आणि हे वाल्मिक कराडने काय कांड केले हे उभे महाराष्ट्राने बघितलं होतं. आज सरपंच संतोष देशमुख यांना वर्ष झाल्यामुळे हे सर्व मान्य उपस्थित होते. त्यात संदीप क्षीरसागर असं देखील म्हणाले की मी सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणार आणि वाल्मिक कराडला फाशी नक्कीच होईल. आणि सुरेश धस हे जसं त्यांचं मागचं म्हणणं होतं तेच त्यांच्या म्हणण्यावरती ठाम आहे. तर जरांगे पाटलांनी तर आज धनंजय मुंडे यांना चांगलं टार्गेट केलं होतं. तर म्हणून तुम्ही या सर्व गोष्टीकडे कसं पाहतात कमेंट सेक्शन मध्ये नक्की व्यक्त व्हा आणि लोकसंग्रह युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा.